रुपेश घरत सलामीची जोडी मैदानात आहे ती म्हणजे स्ट्राइक साठी आहे तो भाई ग्रुपचा बॉस सूरज आणि नॉन स्ट्राइक साठी आहे तो गौरव. गौरव सुद्धा खूप तडाखेबाज असा फलंदाज आहे आपल्या संघासाठी. युवा ग्रुपचा स्टार खेळाडू. दरम्यान पहिला चेंडू ऋषी आपल्या संघामार्फत राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल बुमराह स्टाईलने आणि सुंदर उंचावून पटकवला चेंडू बघा उंच उडलेला आणि हा झेल टिपण्यात अयशस्वी सुंदर एक जीवनदान प्राप्त होते ते म्हणजे सूरज यांना. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि हे सुंदर जीवनदान प्राप्त झाले ते सूरज याला. गुटरी जो भाई ग्रुपचा बॉस आहे त्याला गुटरी या नावाने सुद्धा एक उपमा दिली जाते आणि प्रेमाने म्हणतात गुटरी. बघूया दरम्यान गौरव उजव्या हाताचा फलंदाज. दरम्यान राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतो आणि हा सुंदर लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू थोडासा लो फुलटॉस प्रकारातला हा चेंडू आणि निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जातोय. वन्स बाउंड चौकार. सामना हा 5 षटकांचा राहील. दोन्ही संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे. चॉप गँग. बघूया दरम्यान पुढचा चेंडू ऋषी यांचा गौरवसाठी. गौऱ्या बघूया पहिला चेंडू गौऱ्याने सुंदर लेगच्या दिशेने पटकावला चेंडू होता 4 धावा निश्चितच. परत दुसरा चेंडू आणि ह्या सुंदर पटकावला चेंडू होता आणि त्या धावेवर त्या फटक्यावर 1 धाव प्राप्त होती ती गौरव यांना. दरम्यान संघाची धाव संख्या होती ती बिनबाद 6. परत एकदा गौरव आपल्या फलंदाजी मार्फत ऋषी बुमराह स्टाईलने चेंडू टाकतो आणि सुंदर फटकावला चेंडू. बघूया सुंदर उंचावून पटकावला चेंडू होता तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण होते ते चॉप कडून आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागते ते गौरव याला. दरम्यान धाव संख्या आहे ती बिनबाद 7. खूपच सुंदर रंगात आलेला सामना. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकातला 5वा चेंडू ऋषी यांचा. बघूया ऋषी खूपच आक्रमक असा हा गोलंदाज तेवढा आक्रमक असा हा फलंदाज आणि सुंदर झेल टिपलाय तो चॉप ग्रुपच्या ह्या क्षेत्ररक्षकाने सोन्या. आणि सोन्या म्हटलं तर चॉप गँगचा एक खतरनाक असा हा चॉपर सोन्या. खरं सोन्या सुद्धा चॉप गँग कडून खूप मोठी आशा आहे. त्याची अजून फलंदाजी बाकी आहे आणि तो एक मोठा फलंदाज म्हणून ह्या संघाकडून खेळतोय. सुंदर झेल टिपलाय आणि हा पहिला गडी बाद होतोय तो भाई ग्रुपचा गौऱ्या यांच्या रूपाने. दरम्यान वन डाऊनच्या रूपाने हा जो फलंदाज जातोय तो दुर्वेश. हा दुर्वेश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या नावावर सुद्धा एक मोठे रेकॉर्ड्स आहेत. बघूया दुर्वेश आपल्या संघासाठी. दरम्यान ऋषी आपल्या षटकातला शेवटचा चेंडू आणि सुंदर प्लेस केलेला चेंडू. बघूया 1 धावेसाठी धावतोय. 1 धाव पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण चॉप गँग कडून आणि षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 1 बाद 8 धावा. सूरज म्हात्रे यांच्यासाठी खूप मोठं असं बक्षीस लागलेलं आहे. ते म्हणजे सूरज म्हात्रे यांनी जर षटकार मारला तर भाई ग्रुप कडून सूरज आज 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघूया सूरज हा सुद्धा एक खतरनाक फलंदाज आहे आणि पहिल्या षटकारासाठी त्याच्या नावावर 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. बघूया किती षटकार मारतोय आणि किती 500च्या नोटा घेतोय. दरम्यान आपल्या संघामार्फत दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक कल्पेश. सुंदर चेंडू आपल्या दिशेने पटकावलेला चेंडू आणि निश्चित गलीमधून हा प्लेस केलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो आणि निश्चित ह्या 4 धावा 4 धावांची
संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या येते 1-12. कल्पेश याला सुद्धा मोठं पारितोषिक लागतंय चॉप कडून. जर साईशा किनीकडून की कल्पेशाने जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बघूया कल्पेश हा सुद्धा एक आक्रमक असा गोलंदाज आहे आणि सुंदर प्लेस केले गलीच्या दिशेने. पहिल्या धावसाठी धावतात आणि पहिली धाव पूर्ण होते. 1 धावनीची धावसंख्या वाढते. धावसंख्या येते 1-13. सुंदर आजच्या दिवसातला हा पहिला सामना. सलामीचा हा सामना. आपल्या ह्या सलग स्पर्धेसाठी 3 दिवस झाले आणि हा चौथा दिवस. ह्या चौथ्या दिवसामार्फत सुंदर ही स्पर्धा आपण आयोजित केली आहे. दरम्यान उंच उडायला जल बघूया शतरक्षण होते की नाही आणि सुंदर शतरक्षण होत आहे. 1 धाव पूर्ण होते. 1 धावसंख्या वाढते. सॉरी या निश्चितच थोडंसं खराब शतरक्षण थोडासा फेकी खराब होते आणि हा 2 धावा प्राप्त होत्या त्या भाई ग्रुपसाठी. भाई ग्रुपचा हा चांगला फलंदाज गुटरी सूरज म्हात्रे सुंदर फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. सलामीचा हा फलंदाज बघूया आपल्या संघासाठी कितपत यशस्वी ठरतोय, किती धावा जमवतोय. दरम्यान पुढचा चेंडू कल्पेशांचा. जर हॅट्रिक घेतली तर निश्चितच 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि सुंदर उंचावर फटकावला चेंडू. बघूया झेल होतोय की नाही. आणि हा तिन्ही शतरक्षकांच्या मध्ये पडलेला हा चेंडू आणि थोडस खराब फेकी होते आणि सूरज याच खूपच मोठी आशा आहे ती संघाकडून. बघूया जर सूरज म्हात्रे गुटरी याने जर 3 षटकार मारले तर दीपेश म्हात्रे यांच्याकडून 5,555 रुपयाचं पारितोषिक लागलाय. खूप मोठी अशी बक्षिसांची लयलूट होते. नावावर त्यांच्या खूप रेकॉर्ड्स आहेत. आज रेकॉर्ड्स किती मोडतात. आणि बघूया उंचावर पटकावला चेंडू निश्चितच सीमारेषेच्या पार जातोय की नाही आणि हा सुंदर झेल टिपलाय आणि हा सूरज बाद होतोय. खूपच सुंदर शतरक्षण होते चॉप गँग कडून आणि हा दुसरा धक्का बसतोय. तो एक मोठा फलंदाज बाद होतोय. आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी फटकेबाजी करत होता परंतु खूपच उंच गेलेला चेंडू. निश्चितच उंची जर असती तर हा निश्चितच षटकार होता आणि हा एक मोठा धक्का बसतोय तो भाई ग्रुपसाठी. भाई ग्रुपचा हा भाई बाद होतोय. आपल्या संघासाठी खूपच चांगल्या धावा जमवल्या. आपल्या वैयक्तिक 9 धावेवर बाद होतोय तो हा गुटरी. दरम्यान नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे साहिल. डावकुरा असा हा फलंदाज. बापा मोर्याचा उगवता सितारा आज भाई ग्रुप कडून खेळतोय. बघूया भाई ग्रुप कडून त्याला शुभेच्छा. भाई ग्रुप कडून सुद्धा त्याच्यावरती खूप आशा आहे. डावकुरा असा हा फलंदाज आणि जर साहिल घरात याने 3 षटकार ठोकवले तर प्रफुल्ल घरात यांच्याकडून सुद्धा त्यांना 1,000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. खरोखरच पैशांची लयलूट होते इथे. बघूया अजूनपर्यंत जे पारितोषिक लागलेलं आहे ते कोणत्याच खेळाडूने प्राप्त केलेलं नाही आहे. बघूया. दरम्यान परत एकदा पुढचा चेंडू कल्पेशांचा. उजव्या हाताचा हा फलंदाज परत एकदा उंचावून फटकावला चेंडू निश्चितच सीमारेषेच्या पार जातोय की नाही आणि सुंदर शतरक्षण होते ते चॉप कडून आणि 1 धावे समाधान मागते. 1 धावांची धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 2 बाद 20 धावा. या सामन्यातलं हे तिसरं षटक. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 2 बाद 20 धावा. खूपच सुंदर असे या स्पर्धेचं आयोजन. सर्व आयोजकांनी हे मैदान खूपच सुंदर सजवलंय. कैलासवासी काय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा बाप्पा मोरया पुरस्कृत आयोजित केलेली आहे.
बाप्पा मोरया म्हटलं की एक मोठं नाव या पंचक्रोशीत गाजलेलं असं हे मोठं नाव आहे बाप्पा मोरया. बाप्पा मोरया एक नाव असून एक सामाजिक चळवळ आहे आणि ह्या चळवळीमार्फत आम्ही ही बाप्पा मोरयाची सुरुवात केलेली आहे. आणि जॉब गँगकडून जे एष्टरक्षक आहेत ते म्हणजे मनोज घरत हे सुद्धा एक आक्रमक असे हे जॉब गँगचे फलंदाज आहेत. दरम्यान परत अपूर्व स्टाईलने लेगच्या दिशेने पटकावला चेंडू पहिल्या धावेसाठी धावतात आणि पहिली धाव पूर्ण, तसेच 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी आणि ही गडी बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु धावसंख्या ती 2 बाद 22. आणि जी आपली महत्वाची भूमिका पार पाडणारे आपले समालोचक, आपले पंच यांचं आगमन होते आमच्या ह्या मंडळामार्फत. आम्ही त्यांच्या आजच्या 4थ्या दिवसात त्यांचं स्वागत करतो. दरम्यान चालू असलेला सामना चॉप गँग विरुद्ध भाई ग्रुप असा हा रंगात आलेला सामना. सामन्यातलं तिसरे षटक बुमरा स्टाईलने टाकतोय तो ऋषी. स्ट्राईक साठी आहे तो फलंदाज साहिल सुद्धा आक्रमक असा फलंदाज. आपला आक्रमकपणे बघूया किती धावा जमवतो डावकुरा असा हा फलंदाज जो बाप्पा मोरयाकडून सलामीचं षटक टाकतोय. बघूया किती धावा जमवतो तो साहिल. दरम्यान पुढचा चेंडू सुपर चेंडू होता, थोडासा वार करण्यात दरम्यान चालू असलेला सामना भाई ग्रुप वर्सेस चॉप गँग असा हा रंगात आलेला सामना. दरम्यान पुढचा चेंडू ऋषी यांचा राईट मिडल विकेट मारा करतो आपल्या संघामार्फत. साहिल तयार. साहिल डावकुरा असा फलंदाज थोडासा ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचाकडून पहिला हा स्वर चेंडू घोषित होतोय. आतापर्यंत खूपच सुंदर गोलंदाजी झाली, परंतु हा मला वाटते हा तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू असावा तो स्वर चेंडू. धावसंख्या धावसंख्या आहे ती 2 बाद 26 धावा. बघूया आपल्या षटकामार्फत ऋषी राईट आर्म विकेट मारा करतो. सुंदर पल्ला ऑब्जेक्शन टाकलेला चेंडू थोडासा उंची दिलेला चेंडू आणि सरळ चेंडू होतो तो यष्टिरक्षकाच्या हातात आणि निर्धाराचा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या कुठलीच हालचाल करत नाही. बघूया आणि डावकुरा असा फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू स्लोत घेतोय. पुढचा चेंडू ऋषी यांचा आपल्या संघामार्फत आणि सुंदर ऑब्जेक्शन पटकावला चेंडू उंचावला बघून आणि सुंदर झेल टिपतोय तो चॉप गँगचा हा क्षेत्ररक्षक. आणि हा तिसरा गडी बाद होतो तो साहिलच्या रूपाने. धावसंख्या येते 3 बाद 26 धावा. बघूया दरम्यान नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात जायचं आहे, घाई करायची थोडीशी. खूपच सुंदरशी स्पर्धेचं आयोजन केलंय ते म्हणजे बाप्पा मोरया या मंडळाने. प्रसाद घरत याने जर लागोपाठ 3 षटकार ठोठावले तर प्रफुल्ल घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघूया
बॉलर नवीन गोलंदाज निखिल निखिल नवीन गोलंदाज आपला संघामार्फत चौथं आपले वैयक्तिक पहिलं षटक निखिल. आणि भाई ग्रुप जर या सामन्यामध्ये विन झाला तर तर 1,000 रुपये पारितोषिक देण्यात येईल. स्ट्राईकसाठी तो फलंदाज बघूया. फलंदाज जो आहे तो प्रसाद, याला सुद्धा मोठं पारितोषिक लागलेलं आहे. थोडासा डावीष्टीच्या बाहेर जाणार चेंडू, निश्चितच हा स्वर चेंडू. पंचायत दीपेश म्हात्रे, हरदास केणी, दोन्ही बापा मोर्याचे दिग्गज जोडी. बघूया खूपच सुंदर रंगात आलेला सामना रंगतोय. बघूया आपल्या संघासाठी सुंदर यॉर्क केलेला चेंडू, खरोखरच सुंदर वाखडण्याजोगा हा चेंडू होता. खोलवरच हा चेंडू होता. निर्धाव चेंडू, खूपच सुंदर गोलंदाजी करतो तो आपल्या संघामार्फत निखिल हा सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज आहे. दरम्यान परत एकदा राईट मोड विकेट मारा करतोय. खूपच सुंदर चेंडू टाकतोय. दरम्यान एक धाब्यावर समाधान मला लागते ते भाई ग्रुपची धावसंख्या आहे ती 3 बाद 30 धावा. बघूया परत एकदा आपल्या संघामार्फत निखिल. खूपच रंगात आलेला सामना, लेगच्या दिशेने पटकावण्याचा चेंडू होता, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल. ते प्रसादाला सुद्धा मोठं पारितोषिक लागलेलं आहे. जर 3 षटकार मारले तर प्रफुल्ल घरत यांच्याकडून 1,000 रुपये पारितोषिक देण्यात येईल. बघूया कितपत आपल्या संघासाठी यशस्वी ठरतात. परत हा डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, निश्चितच स्क्वेअर चेंडू. सर चेंडूंची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3 बाद 33 धावा. शांतपणे चला, चालू असलेला सामना. कुठलं चौकार किंवा षटकार आपल्याला नजरेत येत नाही आहे. प्रेक्षकांची अपेक्षा भंग होत आहे. हा चेंडू नो, आणि ह्या नोनिशीची 4 धावा सुद्धा प्राप्त होते, एकूण 5 धावा. आणि हा पंचाकडून फ्री हिट, पंचाकडून हा फ्री हिटचा चेंडू. बघूया फ्री हिटच्या चेंडूवर निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणारा तो म्हणजे प्रसाद. बघूया चौकार की षटकार मारतोय आपल्या संघासाठी. दरम्यान परत एकदा निखिल राईट मोड विकेट मारा करेल आणि सुंदर चेंडू टाकलाय, जो आपण व्हाईट यॉर्क म्हणतो अशा प्रकारचा हा चेंडू. कुठलाच मोठा फटका खेळता आला नाही आहे तो म्हणजे प्रसाद याला. खूपच मोठा चान्स होता, संधी होती ती म्हणजे प्रसादसाठी. जर 3 षटकार ठरवले तर 1,000 रुपये पारितोषिक आहे ते प्रसाद याच्यासाठी. दरम्यान परत एकदा पुढचा चेंडू परत लेगच्या दिशेने पटकावण्याचा प्रयत्न होता. पहिल्या सिटी जातात, 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव बघूया. आणि निश्चितच 1 धाव निश्चित समाधान. धावसंख्या होती 3 बाद 29 धावा, सॉरी 39 धावा. खूपच सुंदर अशी धावसंख्या उभारली ती भाई ग्रुप हा संघ जर विजयी झाला तर त्यांच्यासाठी 1,000 रुपये पारितोषिक प्रफुल्ल घरत यांच्याकडून देण्यात येईल. निश्चितच अजूनपर्यंत चॉप गँगची अजून पारी बाकी आहे. नाण्याची पहिली बाजू आपण पाहतात, परंतु जर चॉप गँग बघितली तर ती सुद्धा खूपच आक्रमक अशी आहे. त्यांच्याकडे सुद्धा दिग्गज असे फलंदाज आहेत. त्यासाठी भाई ग्रुपला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर खूपच मोठी अशी धावसंख्या उभारावी लागेल. नाहीतर चॉप गँगकडे जे असलेले फलंदाज प्रसाद यांच्यासाठी सुद्धा खूप
मोठं पारितोषिक आहे ते वाढते आणि ते वाढून जाऊन 5,000वरती गेलेले आहे. तर 3 षटकार ठोठावले तर निश्चितच 5,000 रुपयाचा पारितोषिक त्यांच्या नावावर लागणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी बघूया प्रसाद किती कुठल्या तऱ्हेने आपली फलंदाजी करतात. 3 षटकार आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रसाद याच्यासाठी. आणि हा चॉप गँगचा एक उगवता सितारा नवीन गोलंदाज खूपच सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघामार्फत. धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 3 बाद 40. बघूया परत एकदा राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल आपल्या संघासाठी हा नवीन गोलंदाज. परत ऑफच्या दिशेने टाकला चेंडू, उजव्या दिशेने थोडासा बाहेर जाणारा चेंडू पहिल्या धावेसाठी धावतोय. 1 धाव पूर्ण होते. बघा दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि निश्चितच ह्या 2 धावा सुद्धा पूर्ण करतात. 2 धावांची धावसंख्या वाढते. आणि हा स्क्वेअर चेंडू पंचाकडून हरदास किनी यांच्याकडून हा स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. निश्चित एक एक्स्ट्रा चेंडू वाढणार आहे. दरम्यान परत एकदा बघूया उजव्या गोलंदाज उंचावून फटकवला चेंडू. बघूया निश्चितच सीमारेषेच्या हा बाहेर जातोय आणि हा स्पर्धेतला पहिला षटकार चौकार. अजूनपर्यंत जी संघाची पारी चालू आहे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत षटकार प्राप्त झालेला नाही. खूप मोठी पारितोषिक लागली होती परंतु कुठल्याच प्रकारचा षटकार झालेला नाही आहे. आतापर्यंत आपण फक्त चौकार बघितले आहेत. षटकार कधी बघणार. आणि त्यासाठी बघ निश्चितच आता जो उल्लेख झाला त्याच्यासाठी आक्रमकता दाखवतोय. आणि हा उंच भिरकावून दिलेला चेंडू बाप्पा मोरया पहिला षटकार जो चॉप गँगला आव्हान देतो. आणि चॉप गँगचा जो स्टँड आहे त्याच्या दिशेने हा भिरकावलेला चेंडू होता आणि निश्चित परत उंचावून पटकावला चेंडू. बघूया झेल होते की सीमारेषेच्या बाहेर जातोय. निश्चितच सुंदर झेल टिपलाय तो सोन्या. आणि सोन्या सुद्धा खूपच आक्रमक असा हा फलंदाज आहे. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण करून आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केली आणि हा सुंदर झेल टिपलाय तो सोन्या याने. चॉप गँगचा हा एक आक्रमक असा हा फलंदाज आहे सोन्या. आणि हा दुरेच्या रूपाने गडी बाद होतोय. धावसंख्या येते 4 बाद 53. नवीन फलंदाज विपुल भाई ग्रुप कडून हा नवीन फलंदाज होतो विपुल यांच्या रूपाने. बघूया दरम्यान सुंदर गोलंदाजी करतोय तो आपल्या संघामार्फत. आणि निश्चितच हा तिघांच्या मध्ये पडलेला हा झेल तू घेतोय की मी घेतोय असा करून हा झेल होता. आणि खराब फेकीनंतर या 2 धावा प्राप्त होत्या आपल्या संघासाठी. बघूया तिसरी धाव सुद्धा मला वाटते पूर्ण होईल की काय. आणि हा मला वाटते धावचित झालेला आहे. हा गडी बाद 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 55. जिंकण्यासाठी चॉप गँगला 56 धावांचं मोठं असं आव्हान राहील. बघूया सरासरी 11च्या धावसंख्येने धावा कराव्या लागतील त्या चॉप गँगला. धन्यवाद. मला जायचंय ऍडजस्टमेंट झाले कसं माहिती
हॅलो तुम्ही किती असता बरं आहे ना चांगलं नाही मी किती रुपयाला घेतलं MRP 300 रुपये दिली बुक कितीला 300 रुपये दिले पण काय नाही ते वरचे ते प्राईज जाऊन चांगलं आहे पण मोठं आहे सूक्ष्म लहान घेण्यापेक्षा एवढे पेजेस आहेत म्हणजे लहान डोळे खराब होऊन जातात दिसत पण आहे. दरम्यान मी आपल्यासाठी एक कविता ऐकवतो. जरा प्रेक्षक मित्रांनी खेळाडू मित्रांनी जरा लक्ष द्यायचं आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ह्याच्यावरती कविता आहे. क्रिकेटच्या खेळात ज्याचं अधिराज्य आहे, साऱ्या विश्वात त्याचंच नाव आहे, तोच खरा मास्टर ब्लास्टर आहे, तोच आमचा सचिन तेंडुलकर आहे, तोच आमचा सचिन तेंडुलकर आहे. कितीतरी महान खेळाडू आहेत या जगात, कितीतरी महान खेळाडू आहेत या जगात. अनेक विक्रम मोडीत काढले या कलियुगात, अनेक विक्रम मोडीत काढले या कलियुगात. तोच क्रिकेटचा बादशाह आहे माझ्या भारत देशात, तोच आमचा सचिन तेंडुलकर आहे. अनेक आव्हाने आली या आयुष्यात, अनेक आव्हाने आली या आयुष्यात. धैर्याने एकटा गेला त्यांच्या समोरात, धैर्याने एकटा गेला त्यांच्या समोरात. न काही बोलता उत्तर दिले बॅटने मैदानात, न काही बोलता उत्तर दिले बॅटने मैदानात. तोच आमचा सचिन तेंडुलकर आहे. शतकामागून शतक कसोटीच्या डावात, शतकामागून शतक कसोटीच्या डावात. झळकावले द्विशतक वनडेच्याही सामन्यात, झळकावले द्विशतक वनडेच्याही सामन्यात. धावांचा डोंगर रचला विक्रमी क्रिकेटच्या मैदानात, धावांचा डोंगर रचला विक्रमी क्रिकेटच्या मैदानात. तोच आमचा सचिन तेंडुलकर आहे. दक्षिण आफ्रिकेचा जॉक कॅलिस्काय, दक्षिण आफ्रिकेचा जॉक कॅलिस्काय. ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग धावत जाय, पण सचिनच्या पुढे कोणी जाणार काय. तोच आमचा सचिन तेंडुलकर आहे. अनेक पदकांची कमाई केली सचिननं, अनेक पदकांची कमाई केली सचिननं. देश विदेशात सन्मान झाला मानानं, देश विदेशात सन्मान झाला मानानं. अनिल म्हणतोय भारतरत्न द्यावा सरकारनं. तोच आमचा सचिन तेंडुलकर आहे. धन्यवाद. अनिल भोईर यांची सुंदर कविता या ठिकाणी आपण ऐकलेली आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव आपण म्हणतो, कारण क्रिकेटचा खेळ म्हणजे आपल्यासाठी जर धर्म असेल तर त्या धर्माचा देव अर्थात तेंडुलकर आहे, सचिन तेंडुलकर. नीरजच्या हॅट्रिकसाठी या ठिकाणी बक्षीस येत आहे 1000 रुपये. आज शेअर मार्केट सकाळपासूनच वधारलेलं आहे. 5000, 1000, 2000. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटकाचा जोर आहे. चेंडू जातो इथे क्षेत्रच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होईल. पहिल्या चेंडूवरती आपण बघू शकता फलंदाज बाद. स्टनिंग स्टार्ट होते. जिंकण्यासाठी धावांचं उद्दिष्ट आहे 56. 5 षटकांचा सामना सुरू असलेला सामना चॉपगन आणि दुसऱ्या बाजूला भाई ग्रुप. सचिन तेंडुलकर यांच्यावरची एक कविता होती, स्वतः अनिल भोईर यांनी ती लिहिलेली आहे आणि ती पेश पण केली. ऋषिकेशने जर इथे आता 3 षटकार टोटवले तर पारितोषिक आहे साईशा किडी यांच्याकडून 500 रुपये. हे जर ऐकायला थोडंसं म्हणजे चुकलं करायचं वाटतं, कारण 1000, 2000, 5000ची सवय झालेली आहे. 500 रुपये आता थोडे कमी वाटायला लागलेले आहेत. क्लोजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल या बलास साई. स्ट्रायकरला फलंदाज ऋषी. पहिल्या चेंडूवरती यश मिळते. खूप चांगली गोलंदाजी केली, सुरुवात तर खूप जबरदस्त केलेली आहे. या मला फटका जबरदस्त, टायमिंग चांगला. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं सिबार शपार. धाबा मिळतील 4. खणखणीत चौकार. आणि आता मला तर असं वाटतं की भारत पाकिस्तान मॅच सुरू आहे की काय. जल्लोष बघा काय चालू आहे. 5000 पर्यंत पारितोषिक गेलं होतं. म्हणजे या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकता की गंभीर क्रिकेट सुरू आहे. धापलकरती धावा होत आहेत 4. 1 गडी बाद 4. चॉपगॅनची बॅटिंग आपण या ठिकाणी पाहतो आहे. भाई ग्रुप कडून गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज असेल साई. तर एक चांगला फटका खेळलाय फलंदाज ऋषीनं.
ऋषी खेळतो व्यक्तिगत 4 या धावसंख्येवरती. कुंदन आमच्या बरोबर आहेत, यावेळेला स्कोरिंगचं काम करतायत. आणखीन एक फटका अप्रतिम आहे, आकाशाला गवसणी घालणारा षटकार. काय फटका सजवलाय, वा. आणि टाळ्यांचा गजर होतोय. 2 चेंडूवरती जे खराब चेंडू होते, ओव्हरपिच चेंडू होते, त्यावरती खरपूस समाचार घेतलाय आणि ऋषी आपल्या संघाला देतोय खुशी. अप्रतिम फटका, चेंडू जाते सीमारेषा पार. षटकार. चॉप गँग कडून आता हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल ऋषीसाठी. हो हो हो, बघूया काय पंचांचा निर्णय. नो बॉलचा इशारा झालाय. बिमर चेंडू आहे. खूप चांगलं क्रिकेट आपण गेले 3 दिवस या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. स्टँड आपण बघू शकता, चॉपगॅमचा स्टँड आहे, त्यानंतर स्वर्गीय अमोल पाटील स्टँड आहे, त्यानंतर आपण बघितलं तर भाई ग्रुप स्टँड आपण पाहतो आहे. त्रिशा 11 स्टँड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, खूपच ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पहिला नो बॉल आणि त्यानंतर आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून झाला. पंच म्हणून काम करतायत मैदानामध्ये हरदास केणी आणि दीपेश म्हात्रे. धावपलकरती धाबा झाले ते एकूण 12. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर इथे फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉईंट आहे, त्यानंतर कबर, एक एक्स्ट्रा कबरचा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळलाय, बघूया काय करतोय. चेंडू हवेत आहे, मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल, परंतु फ्री हिट विसरून चालणार नाहीये, कारण यापूर्वी नो बॉल आणि व्हाईट बॉल या 2 गोष्टी आपण बघितल्या. 2 चेंडू पाहिले होते, त्यानंतर मात्र खूप चांगला झेल पकडला गेला. मिस्टर स्ट्रोक होता, लॉकअपमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. दुर्भेशने यावेळेला झेल पकडला होता. 2 धावा फलंदाज मिळतील, 2 धावांनी धावसंख्या होते 14 धावा. अप्रतिम अशा प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मातब्बर संघ आहेत. भाई ग्रुप यावेळेला मैदानामध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला चॉपकॅमची टीम आपल्याला पाहायला मिळते आहे आणि दोन्ही संघाकडे चांगलं संतुलन आहे. अनेक तरुण खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत. यावेळेला नो बॉल, नो बॉलचा इशारा झालाय. पंच नो बॉलचा इशारा करतायत, धावपलकावरती धाबा पाडतायत, कारण मला वाटतं 2दा नो बॉल टाकलाय, 2दा बिमर चेंडू टाकलाय, त्यामुळे गोलंदाजी थांबवावी लागेल. साहिलची गोलंदाजी थांबवली आणि शिट्ट्या टाळ्यांचा गजर झालाय. डगआउटमध्ये जल्लोष बघा. 2दा बिमर चेंडू टोबी टाकलेला आहे आणि परिणामता इथे गोलंदाजाला थांबवलेला आहे. धावपलकरती एकूण धावा आहेत 15. 56 धावांचा पाठलाग करतोय संघ चॉपगॅम. अतिशय दर्जेदार असा खेळ आपण गेले 3 दिवस या ठिकाणी पाहिलेला आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती गौरव. धावपलकरती धाबा आहेत 15. जिंकण्यासाठी एक चांगलं आव्हान निश्चितच ठेवलं भाई ग्रुप संघानं. बॅटरचा विचार केला तर बॅटर आहेत ऋषी आणि कल्पेश. ऋषी ऑन स्ट्राईक. यावेळेला मिस्टर स्ट्रोक, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ हो हो हो, स्वतः गोलंदाज चेंडूवरती आला होता आणि यावेळेला जर पाहिलं तर चेंडू निश्चितच युटर्न घेतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. गौरव गोलंदाजी मार्कवरती आहे आणि धावपलकरती धाबा झालेत 16. ऋषी आणि कल्पेची जोडी मैदानामध्ये आहे. चॉपकन संघाची दोन्ही संघ मातब्बर आहेत. गोलंदाजी मार्कवरती गौरव सज्ज असेल. राईट अप ओव्हरचा विकेट मारा केला जातोय. खूप चांगला चेंडू हलक्या हाताने खेळला, गलीच्या दिशेने चेंडू जाईल. इथे मात्र क्षेत्ररक्षक पॉईंटचा थोडा गलीच्या दिशेने येतो. चेंडू यावेळेला गॅदर केला जातोय, पकडला जातोय. एक धाव मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावपलकरती एकूण धाबा आहेत 17. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. तर पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी या ठिकाणी. दुसऱ्या गड्यासाठी खरं तर पहिल्या गडी लवकर बाद झालाय, त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आपण पाहू शकता कल्पेश आणि ऋषी या दोघांच्या दरम्यान एक चांगली भागीदारी रचली जाते आहे. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणारी स्पर्धा. आज आपण निश्चितच पालघर आणि वसई या 2 तालुक्यातील, पालघर डहाणू त्याचबरोबर वसई या तालुक्यातील जे खेळाडू आहेत त्यांचा दर्जेदार खेळ आपण पाहणार आहोत. दिवसभरातलं शेड्यूल कसं असेल थोड्याच वेळात मी तुम्हाला निश्चितच सांगेन. आणि खेळाची जबाबदारी आता स्ट्रायकरला फलंदाज
कल्पेश ऋषी नॉस्टेकरेनला गोलंदाजीमध्ये निश्चितच बदल केला जाईल. आपल्या कोट्यातलं आपल्या जोड्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन विपुल आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज आहे. कुंदन आमचे स्कोरर आहेत. मैदानामध्ये आपण बघताय एक अप्रतिम असा सामना आणि दर्जेदार खेळ. आवाज बरोबर येते ना रे जतीन जतीन आवाज येते ना बरोबर. कोणती मार्फती गोलंदाज सज्ज असेल. विपुलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जबाबदारी दिलेली आहे. या षटकातला पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. ओ हो हो काय फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. यावेळेला फ्लॅट षटकार. टायमिंग खूप चांगलं होतं. फ्रंट फुटवरती जेव्हा फटका खेळतात टायमिंग चांगलं असतं. चेंडू जर बघितला तर फुलटॉसचा आहे. जर फुलटॉस चेंडू एकदा का बॅटवरती आला तर मात्र निश्चितच आपण गेले 3 दिवस पाहिले षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. धावपळकरती या षटकाराने पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारची एक मोठी उडी घेतली जाते, झेप घेतली जाते. हा चांगला चेंडू खूप सुंदर चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा यावेळेला थांबून येतोय. बॅटवरती नीटसा येत नाहीये. कल्पेश आणि ऋषी ही जोडी मैदानावरती आहे. मैदानामध्ये आपण बघू शकता सामन्याचं जे चित्र आहे. धावपळकरती एकूण धाबा आहेत 23 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चॉपगनची टीम मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल विपुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला चेंडू अप्रतिम ऑफटाईमच्या बाहेर चौथा. बॅटची कड घेतली जाते आणि यष्टीरक्षक हातामध्ये विसावला जातोय. दुसरा धक्का बसतोय चॉपगन संघासाठी. चॉप गँग एक जबरदस्त अशी टीम. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता भाई ग्रुप देखील कमाल करण्याकरता सज्ज आहेत. धावपळकरती एकूण धाबा 23. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी 56 धाबांचं आव्हान. 5 षटकांचा हा सामना. संदीप किणीकडून शेअर मार्केट पुन्हा एकदा वधारले. संदीप किणी यांच्याकडून एक पारितोषिक येते ऋषीसाठी. म्हणून मगाशी म्हटलं की 500 रुपये आता ह्या स्पर्धेकरता तितकंसे म्हणजे मजा येत नाही सांगण्याकरता. तर संदीप किणीने हे ऐकलेलं आहे. ऋषीसाठी जर 3 षटकार आले तर 5555 रुपयाचं पारितोषिक आहे. संदीप किणी यांच्याकडे हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. म्हणजे आता कसं वाटतंय असं म्हटलं तर सगळेजण म्हणतील की गारगार वाटतंय. 5555 रुपये. यावेळेला थोडंसं ऑफ्टनच्या बाहेरचा आणि खुलवर टप्प्याचा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये निश्चितच विपुलकडून झालेली आहे. एक षटकार आल्यानंतर तो मात्र कमबॅक करतो आणि कमबॅक करणं फार गरजेचं. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. या षटकाचा जर विचार केला अप्रतिम गोलंदाजी आणि चांगली कमबॅक केलेली आहे विपुलनं. नवीन फलंदाज आपण पाहू शकता ललित मधल्या फळीतला फलंदाज ऋषी ज्याच्यासाठी 5555 रुपये पारितोषिक संदीप किणी यांच्या माध्यमातून. हो अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी केली. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. लेंथ खूप चांगली होती. दिशा चांगली होती. कंट्रोल होता. शेवटचा चेंडू निर्धाव येतो. एकूण 2 षटकांचा खेळ. धावपळकर धाबा 24. जिंकण्यासाठी 56 धाबांची आवश्यकता. हा सामना देखील रंगलेला आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असं थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. आता प्रत्येक यूट्यूब चॅनलचे वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. खरं तर tenniscricket.in माध्यमातून या क्रिकेटच्या खेळामध्ये मोठी क्रांती झाली. संतोष नाणेकर यांनी पहिलं पाऊल उचललं. वेगळं काहीतरी करायचं होतं आणि त्या अनुषंगानं लाईव्ह टुर्नामेंट आपण बघू शकलो. 2013 नंतर आमूलाग्र बदल या क्रिकेटमध्ये झाले आणि मग एक असा व्यवसाय ज्याची नोंद कुठे राजकीय दरबारी नाहीये, शासनामध्ये नाहीये, शासकीय दरबारामध्ये नाहीये आणि अशा वेळेला
संतोष नाणेकर यांनी सुरू केलेली ही प्रथा आणि परंपरा अर्थात क्रांती करत यावेळेला निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि मग अनेक माणसांना काम मिळालं. आज पाटील नेटवर्क सारखे अनेक यूट्यूब चॅनल खूप चांगलं काम करत आहेत, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत स्पर्धा पोहोचवत आहेत, परंतु प्रत्येकाचे वेगळेपण आहे. पाटील नेटवर्कचं पाटील नेटवर्कचा जर विचार केला त्यात वैशिष्ट्य काय तर त्यांच्याकडे निश्चित एक चांगली टीम आहे. अनुरक्षमानचा एक चांगला कॅमेरामॅन आहे, जतीन सारखा चांगला अपडेटर आहे, नितेश सारखा एक त्यांचा चांगला त्यांचा ओनर आहे आणि प्रतीक भंडारी अर्थात यावेळेला आता तर आपल्याबरोबर नाहीत परंतु यापूर्वी त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे. आता त्यानंतर काय घडलं ते मी तुम्हाला निश्चित सांगेल की ज्या पद्धतीनं आता टेनिस क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होत आहे, टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आलं, त्यामागे यूट्यूब चॅनलचं फार मोठं योगदान आहे. कारण लवकर स्पर्धा लोकांच्या घराघरात अनेक देशामध्ये पोहोचवण्याचं काम आणि लाईफ टाईम एकदा की ती स्पर्धा अपलोड झाली तर कधीही तुम्ही म्हणजे पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी कधी ती स्पर्धा बघू शकते. आणखीन वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पाटील नेटवर्कची मी तुम्हाला सांगेन काय, कारण बाकी स्पर्धा आता नीटनेटकं बाकी त्या थेट प्रक्षेपण क्लीन तर असतात म्हणजे पण त्यामुळे चांगला फटका सुरेख पद्धतीनं चेंडू तडकवला, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. म्हणजे आता चौकार गेल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण बघितलं तर गाणी वाजत नाहीत बऱ्याच यूट्यूब चॅनल तिथे क्लेम पडतात, त्यामुळे ते आपण बघितलं तुझा आवाज पॉज केला जातो आणि फक्त तुझा मधला भाग पूर्णपणे प्लेन जातो. म्हणजे ते तिथे रिप्ले आला तर आवाज कॉमेंटेटरचा आवाज येणार नाही, ते गाणं जे आहे ते पूर्ण ब्लँक जातं. पाटील नेटवर्कने ते मात्र टाळलेलं आहे. एंटरटेनमेंट जर करायचं असेल तर सगळ्या गोष्टी हव्यात, त्यासाठी जे यूट्यूबकडनं मिळणारं बेनिफिट आहे ते टाळण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसाठी मग क्रिकेटबरोबर गाणी बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात, ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून पाटील नेटवर्कला जाम मागणी म्हणजे जबरदस्त मागणी काय त्याचं कारण ते आहे. पालघरमध्ये किंवा आता मुंबईमध्ये देखील आपलं प्रस्थ पाटील नेटवर्कने वाढवलं आहे. यावेळेला सुरेख पटका पॉज घेतला, चेंडू भिरकावून दिलेला आहे, जाईल इथे चॉप गँगच्या बस स्टँडच्या दिशेनं सीमारेषा पार, षटकार. अत्यंत सुंदर असा खेळ, 15 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 21 धाबांची आवश्यकता आणि ऋषीचं कौतुक करावं लागेल, काय बॅटिंग त्याने केली. त्याच्यावरती मदार होती, जबाबदारी होती, ती खांद्यावरती घेतली, ती पेलवतो. आता आणखीन एक फटका सजवलाय पुन्हा एकदा आपल्या स्टँडच्या दिशेनं. 5,555 संदीप किणी यांच्याकडनं आहेत 3 षटकारांसाठी. ते आमच्या बरोबर या ठिकाणी बसलेले, चेहऱ्यावरती हास्य आहे आणि ऋषी मात्र खुश आहे. 1 षटकार आला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक दीपेशने देखील लावलेलं आहे. चॉप गँगच्या वतीनं हे 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मैदानामध्ये बॅट्समनने चांगलंच चोपलंय. 2 मोठे फटके आलेत, सामन्याचं चित्र बदलतंय. इथे मात्र आता भाई ग्रुप वरती प्रेशर आलेलं आहे. आता बोल्ड केले तर संदीप किडी यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक क्लीन बोल्डसाठी. चांगला चेंडू होता, सुरेख पद्धतीने यावेळेला चेंडू आपण टाकलेला पाहिलाय, ऑन साईडला जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि आता एकेरी धाव येते. धावपलकडे एकूण धावा होत आहेत 42, 56 धाबांचं आव्हान. अतिशय सुंदर असा खेळ मैदानामध्ये आपण पाहतो आहे. दोन्ही मातब्बर संघ राईट अप ओव्हर द विकेट. ओहो, पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षक या ठिकाणी बीट झालाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा मिळतील. खूप चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला होता, परंतु इथे जर बघितलं तर यष्टी रक्षण तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. आणि आता 3 षटकांचा खेळ यावेळेला निश्चितच समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती एकूण धावा आहेत 46. अजूनही 10 धाबांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 10 धाबा असं समीकरण आहे. अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन बाप्पा मोरया चषक 2022. ऋषीनं यावेळेला 30 धाबा कुठल्या आहेत, 12 चेंडून तो सामोरा गेलाय, अप्रतिम बॅटिंग केले. त्याच्या बॅटमधनं खूप चांगले फटके आणि विशेष करून त्याने व्ही मध्ये बॅटिंग केले. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जास्त फटके त्याच्या बॅटमधनं आलेत. बेसिक क्रिकेट खेळत असताना ऋषी 30 धाबांवरती खेळतोय. 12 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. भाई ग्रुप इथे आता चाचपणी करतायत की आता गोलंदाजी कोणाला द्यायची आहे. समोर ऋषी सारखा दिग्गज खेळाडू आहे, त्यामुळे आता पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो, ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती येणार.
आणि जबाबदारी हे एक खूप चांगलं टॉनिक आहे. तुम्ही एकदा कधी खांद्यावरती घेतली की माणूस थांबत नाही, माणूस थकत नाही. यावेळेला जबाबदारी खांद्यावरती घेणं फार गरजेचं आहे. आणि मग आपण बघू शकता की पावलं जे आहेत ते आपली पग धरायला सुरुवात करतात. म्हणून जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे. आणि ती आता जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे गौरवने. ऋषी 30 धाबांवरती घेतो. 12 चेंडूंना तो सामोरं गेला. अप्रतिम अशा प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. 10 चेंडू आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये 10 धाबांची आवश्यकता. हे जे 12 चेंडू आहेत आणि ऋषी हे जे द्वंद्व आपण पाहतोय. गौरव एक उगवता सितारा मैदानामध्ये. शशिकांत सरांचं देखील व्यासपीठावरती आगमन झाले. सर आपलं स्वागत आहे. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यानंतर आपण वसई, डहाणू, पालघर मधील जे दिग्गज खेळाडू त्यांचा खेळ पाहणार आहात. रट्टम ओव्हर द विकेट. पंतांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. ऑफच्या बाहेरचा चेंडू खूप सुंदर पद्धतीने पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होत नाहीये. आणि इथे घाई केले फलंदाजाने. डगआउट मधून सांगितलं जातंय की याला आउट कर. विकेट किपर मात्र तसं काही करत नाहीये. आणि मैदानामध्ये काय चाललंय? क्रिकेट चाललंय की कबड्डी चालली? काय चाललंय मैदानामध्ये काही समजतच नाहीये. डगआउट मधनं बॅट्समन तयार आहे, परंतु एक बॅट्समन मैदानातून बाहेर येण्याकरता पण तयार आहे. परंतु आता 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 इथे मात्र विकेट घेतला गेलेला आहे. नाईलाजानं ऋषीला मैदानाच्या बाहेर यावं लागलेलं आहे. मंगेश मैदानामध्ये येतोय, परंतु डगआउट मध्ये विनंती करेन ऋषीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. 30 धाबांची शानदार खेळी. ऋषी अप्रतिम बॅटिंग. 31 धाबा त्याने केला. 13 चेंडूने तो सामोरा गेला. रनआउटच्या रूपाने परततोय, परंतु निश्चितच अगदी विजयाच्या जवळ आता संघ आहे चॉपगम. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. मनोज मैदानामध्ये आहे. जिंकण्यासाठी 56 धाबांची आवश्यकता. आता 9 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता आहे. ऋषीनं शानदार फलंदाजी केली मैदानामध्ये. नवीन फलंदाज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा निश्चितच पलटवार आलेला आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे. ऋषीचा विकेट गेल्यानंतर कमबॅक करण्याची संधी भाई ग्रुपला. आणि ही गोष्ट आता निश्चितच भाई ग्रुपच्या पथ्यावरती देखील पडायला सुरुवात झालेली आहे. मनोज यावेळेला बघूया काय घडतंय. हो सुंदर गोलंदाजी. अप्रतिम कामगिरी करत असताना गोलंदाज गौरव. एक विकेट किती महत्वाचा असतो. आणि आता मला एक गोष्ट कळली नाहीये. विजयाच्या अगदी जवळात सेट झालेला बॅट्समन तुमच्याकडे आहे आणि अशा वेळेला ऋषीनं रनआउट होणं ही तितकीशी मला वाटतं चांगली गोष्ट नाही. अर्थात भाई ग्रुपला कमबॅक करण्याची संधी तुम्ही दिलेली आहे. हुकमाचा एका अजून डगआउट मध्ये आहे. नवीन बॅटरना संधी मिळाली आहे निश्चित, आणि त्याचा फायदा ते घेणार का हा एक प्रश्न आहे. खुशी इलेव्हन धानी संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण जर या ठिकाणी दाखल झाला असेल तर प्लीज समालोचन कक्षा दिशेने यायचे. खुशी इलेव्हन धानी MS11 संघाचा कॅप्टन जर या ठिकाणी आला असेल तर त्यांनाही विनंती, आपण देखील समालोचन कक्षाकडे यायचे. MS11 दांडीचं एक वैशिष्ट्य आहे, ते अगदी वेळेत येतात. म्हणजे यापूर्वी मी मला वाटतं जलसाची स्पर्धा बघितली, तिथे पण पहिल्यांदा कोण आला होता, म्हणजे त्यांचा दुसरा किंवा तिसरा मॅच होता, तिथे सुद्धा दांडीचा संघ अगदी वेळेत आला होता. आणि कदाचित म्हणूनच दांडी संघाने जास्त प्रोफेशनल खेळाडू दिलेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये कुठलंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये आपण जर यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचं बंधन आहे. वेळ जी आहे त्या वेळेचं या ठिकाणी जे बंधन असतं किंवा वेळेचं जे आपल्याला भान असणं फार गरजेचं आहे. वेळेवरती दांडी संघ दाखल झाला आहे.
48 धाबा दापलकावरती जिंकण्यासाठी 56 धाबांची आवश्यकता. SMS 11 कुशी 11 धान्य व सत्यनारायण कोपरी दांडी एक मोठा मॅच आपण अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत. मैदानामध्ये जर बघितलं तर अप्रतिम कामगिरी करत असताना गोलंदाज गौरव. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, 4 चेंडूचा खेळ झाला आहे. अप्रतिम गोलंदाजी. चॉप गँगचा संघ निश्चितच जोपर्यंत ऋषी मैदानामध्ये होता तोपर्यंत निश्चितच त्यांचं पारड जड होतं, परंतु तो रनआउट झाला आणि भाई ग्रुप संघाचं पारड जड झालेलं आहे. 2 चेंडूमध्ये किती पाहिजे बघा? 8 बॉल किती पाहिजे? 2 बॉल 7 बॉल 8. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 8 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये पलटवार. यावेळेला चेंडू आहे. काय जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये होते. 7 चेंडूमध्ये 8, 6 चेंडूमध्ये 7. क्या बात है, क्या बात है. काय सामना रंगलेला आहे. भाई ग्रुप संघाने या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये, या लढतीमध्ये, या निश्चितच क्रिकेटच्या खेळामध्ये एक बार फिर इन्होंने बिल्कुल वो पलटवार किया है. कमबैक करने का मौका इनको था. बेहतरीन प्रदर्शन मैदान के अंदर. अत्यंत सुंदर खेळ. 6 चेंडू 7 धाबा. आता डगआउट मधला अनेक कोच आपल्याला बघायला मिळतील, म्हणजे ते सांगतील की बाबा तुला असं खेळायचं आहे, तू आडवी बॅट घे, उभी बॅट घे, असं बरंच काही आवाज यायला सुरुवात झालेली आहे. मनोजला देखील, दीपेश देखील मी या ठिकाणी पाहतोय. परंतु मला एक प्रश्न पडलाय, ऋषीला तुम्ही रनआउट का केलं? ऋषी जोपर्यंत होता तोपर्यंत निश्चितच भाई ग्रुपवरती प्रेशर होतं, कारण 13 चेंडूमध्ये 31 धावा त्याने केल्या. स्ट्राईक रेट खूप चांगला होता. गोलंदाजीमध्ये बदल. यावेळेला विपुलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर फलंदाज ललित, निखिल. निकरा निकराची झुंज मैदानामध्ये आहे आणि ही कडवी झुंज आहे. डगआउट मधून आपण पाहू शकता अनेक जे पाठीराख आहेत, अनेक समर्थक आहेत, खेळाडू जे आहेत ते आता बॅट्समनला गाईड करतायत. तुला असं खेळायचं आहे, बॅकफुटला खेळायचं आहे, फ्रंटफुटला खेळायचं आहे, शफल व्हायचं आहे, बरंच काही यावेळेला सांगितलं गेलेलं आहे. पहिला चेंडू फुल टॉस आहे. यावेळेला जर बघितलं तर चेंडू बॅटवरती नीट येत नाही, क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. एकच धाब्याने एकेरी धाब्याने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 50 धाबा पूर्ण. 6 धाबांची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीप किणी यांनी मगाशी पारितोषिक लावलं होतं, परंतु आता ऋषी परतलाय. ऋषी डगआउटच्या दिशेने आहे. 5 चेंडू आणि 6 धाबा. काय सामना आपल्याला बघायला मिळतो. प्रेक्षकांना निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये एक परभणी, एक रोमर्चक सामना, एक उत्कंठवर्धक सामना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. 5 चेंडू आणि 6 धाबांची आवश्यकता. चॉप गँग आणि भाई ग्रुपच्या दरम्यान आजच्या दिवसभरातली, सकाळच्या सत्रातली ही पहिली लढत. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख गोलंदाजी. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू खराब क्षेत्ररक्षण कव्हर मध्ये. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेनं. कव्हर करण्याकरता डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आलाय, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय खराब झाले. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 4 धाबांची आवश्यकता. शानदार गोलंदाजी गौरवकडून. आता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आलेला आहे विपुल. त्यांना देखील सुरुवात खूप चांगली केली. आता हे बॅटर थोडेसे स्ट्रगल करतायत मैदानामध्ये. दोन्ही बॅटरने आतापर्यंत मिडल ऑफ द बॅट एक पण चेंडू खेळलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल विपुल. राईट आर्म ओव्हर द विकेट, पण त्यांच्या डाब्याकडून पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, लॉंग ऑन मिड विकेट. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या षटकातला पुढचा चेंडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. 4 चेंडू 4 धाबांची आवश्यकता. चांगला चेंडू, खूप सुंदर पद्धतीने चेंडू खेळला. चेंडू थर्डमॅन पट्ट्यामध्ये अतिशय वेगाने आउटफील्ड सुपर पास आणि भाई गँग, भाई चॉप गँग यांनी निश्चितच भाई ग्रुपच्या
चॉपगॅंगची टीम पूर्णपणे खुश मैदानामध्ये पाहू शकता जल्लोष करत असताना भाई ग्रुप संघावरती त्यांनी मात केलेली आहे. अप्रतिम कामगिरी आणि खूप चांगला फटका थर्डमॅन पट्ट्यामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार आणि निश्चितच या विजयावरती शिक्कामोर्तब केलं गेलेलं आहे. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे का? मॅन ऑफ द मॅच चला ऋषीला जाईल ना. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम आणि मी विनंती करेन यावेळेला दोन्ही संघांना अत्यंत महत्त्वाचा सामना असेल आज. वसई पालघर आणि डहाणू या तालुक्यातील आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. पालघर जिल्ह्यामधील जे दर्जेदार खेळ करणारे खेळाडू आहेत ते या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला देऊया? या सामन्यामध्ये 13 चेंडूमध्ये 31 धाबांची शानदार खेळी साकारली गेलेली आहे. राहुल सर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते इथे आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. जो देते हैं सबको खुशी वो है खिलाड़ी मिस्टर ऋषी. ऋषी मॅन ऑफ द मॅच. तेरा चेंडूमध्ये 31 धाबांची अप्रतिम खेळी साकारली गेलेली आहे. आणि आता चॉपगँग आपण पाहू शकता जल्लोष करत असताना. ऋषी अभिनंदन, वेल डन, वेल प्लेड. आणि मला वाटतं नाही की हा सामना म्हणजे फ्रेंडली मॅच होता, एक प्रेक्षणीय सामना होता, तरी सुद्धा तुम्ही गंभीरतेने खेळलात. आणि किती कोच होते एका बॅट्समॅनला सांगण्यासाठी, म्हणजे डगआउट मधून किती आवाज येत होते.